खालापूर तालुक्यात आढळला पिवळ्या रंगाचा दुर्मिळ साप. सर्पमित्र दिनेश ओसवाल यांची माहिती. सोमवार दिनांक 24 जून रोजी खालापूर गावातील एका घरामध्ये साप असल्याची माहिती खोपोलीमधील सर्पमित्र दिनेश ओसवाल यांना मिळाली होती. दिनेश ओसवाल आणि त्यांचे सहकारी सर्पमित्र सुकृत गोटस्कर वेळेचा विलंब न करता रेस्क्यू स्पॉटवर पोहोचले. सापाला पाहताच त्यांच्या लक्षात आले की तो डुरक्या घोणस कॉमन सँड बोआ जातीचा बिनविषारी साप आहे. पण महत्त्वाची गोष्ट अशी की तो साप फक्त साधा डुरक्या घोणस या जातीचा नसून अल्बिनो म्हणजेच रंगहीन प्रकारचा दुर्मिळ डुरक्या घोणस होता. सर्पमित्र दिनेश ओसवाल आणि सर्पमित्र सुकृत गोटस्कर यांनी त्या अनोख्या तसेच दुर्मिळ सापाला तेथून सुरक्षितरित्या पकडून त्याचे प्राण वाचवले. पण याबाबत सर्पमित्र सुकृत गोटस्कर यांच्याशी अल्बिनो म्हणजेच रंगहीन प्रकारातील सापाबद्दल माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की सापामध्ये अल्बिनिझम हा आजार असून तो इतर प्राण्यांप्रमाणेच अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे होतो, ज्यामुळे मेलेनिनचे उत्पादन कमी होते. तसेच त्यांनी सांगितले की जेव्हा साप अल्बिनो असतो तेव्हा त्याच्यात मेलेनिनचे तयार करण्याची क्षमता नसते. परिणामी त्याच्या त्वचेत आणि स्केलमध्ये रंगद्रव्याचा अभाव आढळून येतो. या अल्बिनो प्रकारच्या सापांना तसेच प्राण्यांना ओळखायचे कसे असा प्रश्न सर्पमित्र सुकृत गोटस्कर यांना विचारला असता त्यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देत सांगितले की अल्बिनो सापाच्या शरीरात मेलेनिनच्या कमतरतेमुळे सामान्यतः लाल किंवा गुलाबी डोळ्यांसह पांढरा किंवा फिकट पिवळा रंग दिसून येतो. अल्बिनो आणि ल्युसिस्टिक या दोन्ही प्रकारचे साप खूप दुर्मिळ असून ते क्वचितच कधीतरी आढळतात, अशी माहितीही सर्पमित्र गोटस्कर यांच्याकडून देण्यात आली आहे. सर्पमित्र नवीन मोरे, सर्पमित्र सुशील गुप्ता व सर्पमित्र चेतन चौधरी यांच्या सहाय्याने सर्पमित्र दिनेश ओसवाल यांनी त्या दुर्मिळ सापाला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.